धुंद पावसात हरवलेला, इतिहासाने भारलेला आणि निसर्गाने सजवलेला असा एक गड किल्ला म्हणजे लोणावळ्यातील विसापूर गड। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वायबी सर। सो कशा आहात तुम्ही सगळे? सो मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत लोणावळा ते विसापूर गडावरती। सो आजचा हा व्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे। तर इकडे यायचं कसं, हा किल्ला कसा आहे आणि तुम्हाला मान्सूनमध्ये इकडे यायला पाहिजे का? खरं तर आता पाऊस येते, तुम्ही बघू शकता। ते आपण सगळं आजच्या व्लॉगमध्ये जाणार आहोत। सो व्लॉग एंड पर्यंत बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही जिथे कुठे असाल तिथून लोणावळा स्टेशनवरती या आणि तिकडून पुण्याला जाण्याची लोकल पकडा। नेक्स्ट स्टेशन मळवली गाव लागेल, तिकडे उतरा आणि तुम्ही जर प्रायव्हेट व्हेकलने येत असाल तर मळवली गाव हे 10 किलोमीटर वरती आहे। सो गाईज, तिकडे मालवली स्टेशन आहे, तिकडे तुम्ही उतरलात ना की तुम्हाला यायचं आहे राईट साईडला तुम्ही या रोडने तुम्ही इकडून या साईडने तुम्ही आतमध्ये येत आहात आणि इथे आलं की इकडून तुम्हाला सरळ पुढे जायचं। इकडे तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे काही खायचं वगैरे असेल तर इकडे स्टॉल आहेत, इकडे तुम्ही खाऊ शकता। आणि आता आपण या रोडने सध्या तर आम्ही गुगल मॅपच्या सहारे इकडे 2 किलोमीटरवर बेस विलेज आहे। आणि जेव्हा तुम्ही पुढे आला ना की तुम्हाला खाली तिकडे एक ब्रिज लागतोय, हा ब्रिजवरने तुम्हाला खाली यायचं आहे आणि इकडे तुम्हाला पाटण जे गाव आहे ना त्या पाटण गावाजवळ जायचं आहे। तिकडून आपला जो मेन जो बेस विलेज आपण म्हणू शकतो किंवा तिकडून ट्रेकिंग स्टार्ट होते। सो इकडून जास्त नाही, 1.5 ते 2 किलोमीटर वरती आहे। ऑटोवाले तसे होते पण त्यांचं कसं की 60-70 रुपये सीट असे जात होते आणि हे जर 15 मिनिटावरती जर आपण वॉकिंग जात असेल तर आपण ऑटोसाठी कशाला पैसे घालवायचे। सो त्याच्यामुळे आम्ही थोडंसं इकडे चालत चालवतो आणि आमच्याकडे तसा बराच टाइम आहे, आम्ही खूपच लवकर आलो। तुम्ही जर बघत असाल तर आता फक्त 8:45 झाले, त्याच्यामुळे आम्ही खूपच लवकर आलो। त्याच्यामुळे जर टाइम आहे तर ऍडव्हेंचर करायला काही हरकत नाहीये। तुम्ही त्या ब्रिज पासून पुढे आल्यानंतर तुम्हाला टोटल 3 व्हीलर्स लागतात। एक तर हा थर्डवाला अप्पाच व्हील आणि मागे पण तुम्ही बघितलं असेल की 2 व्हीलर्स लागतात। इकडून तुम्हाला सरळ तिकडे जायचं आहे। 4 महिने गरमीमध्ये घालवल्यानंतर हे हिरवगार वातावरण बघून मी तर खरंच खूप खुश झालो होतो। बाय द वे, मी छत्री आणली आहे आणि 3-4 वगैरे असा माझा आउटफिट आहे। आणि बाय द वे, तुम्ही इकडे आला ना तिकडे तुम्हाला रेनकोट वगैरे आहे, 50, 100, 150 असे वगैरे तिकडे रेनकोट आहे। सो तुम्ही जरी करून काही आणलं तरी तुम्ही तिकडे घेऊ शकता। आणि प्लस तुम्ही आता मी तर फक्त छत्री आणली आहे, पण लेट्स सी आता पुढे आपण जसं जाणार त्याच्यावरती आपल्याला समजेल की इकडे छत्री प्रॉपर ऍडजस्टेबल आहे की इकडे रेनकोटच लागेल। तर ते तर आपण तिकडे सांगूयाच। तुम्ही सरळ चालत आले की तुम्हाला 2 रस्ते लागतात। सो तुम्हाला जायचं आहे लेफ्ट साईडला। आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मंदिर दिसत आहे आणि आज एकादशी आहे। सो त्याच्यामुळे आम्ही दर्शन घेऊन आमचा पुढचा प्रवास स्टार्ट करतो। आपण सरळ चालत या गेटने आपण वरती आलो आहोत। खरं तर हा गेट आहे पण आम्ही थोडंसं तिथून आलो आहोत। सो इकडे पुढे गेल्यानंतर इथून आपला असा जो मेन वाला जो ट्रेक आहे तो आपला इथून स्टार्ट होतो। सो आता सध्या तुम्ही हाच व्ह्यू बघू शकता की किती चांगला आहे। गाइस, व्हॉट अ व्ह्यू! आय थिंक आयफोन मध्ये एवढं कव्हर होते की नाही माहिती नाही, बट जे माझ्या डोळ्यांना हे दिसतंय, हा जो व्ह्यू दिसतोय तो अप्रतिम। तिथे वॉटरफॉल आहे। सो वॉटरफॉल मधून तुम्ही त्याचा वरती याल तर इकडे तुम्हाला अजून एक वॉटरफॉल लागतं। तर तुम्हाला या साईडने जायचं, म्हणजे हाच वॉटरफॉल तिकडे खाली गेलेला आहे। सो तुम्ही त्या साईडला न जाता तुम्ही इकडून जावा, या साईडने आपल्याला असं वरती जायचं आहे।
गाईज तुम्हाला जर खरंच ॲडव्हेंचर करायचं आहे असा मान्सूनमधला जंगलामधला जे आपण रील्समध्ये बघतो, तर तुम्ही कोणत्या पण असं लाईक अंदरबन वगैरे वगैरे हे सगळे तर प्लेसेस आहेत, पण तुम्हाला खरंच एकदम इझी ट्रेक हवा असेल आणि तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर तुम्ही विसापूरला नक्की या, असं हे मी तुम्हाला सजेस्ट करेल. मे बी मी फोन कव्हर लावला आहे पाणी जाऊ नये म्हणून, सो त्याच्यामुळे मे बी इकडून ब्लर दिसत असेल, बट मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. मॅडम मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला बोललो होतो की तुम्हाला अमरेला छत्री तुम्हाला लागेल की तुमचा रेनकोट मध्ये होऊन जाईल, तर मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही रेनकोट आणा. कारण की कसं की इकडे हे जंगल टाईप असल्यामुळे कसं की आपल्याला छत्री पकडायला आपल्याला एक हात आपला बिझी होऊन जातो, त्याच्यामुळे तुम्ही रेनकोट घाला. आणि आता कसं माहितीये का, जो खालचा जो धबधबा होता तिथपर्यंत आपल्याला कसं की थोडासा कमी कमी पाऊस येत होता आणि येत होता जात होता, जास्त गरज नाही, पण तेव्हापासून आता कंटिन्यू पाऊस आला, त्याच्यामुळे आमची खूप वाट लागलेली आहे. डोकं वगैरे सगळं असं पेन करतोय, सो त्याच्यामुळे रेनकोट रेकमेंड करा. बाकी आता इकडे तुम्हाला काही दगडांवरती बाण वगैरे ॲरो वगैरे केलेलं आहे, सो तुम्ही त्याच्या सहाऱ्याने जर तुम्ही रस्ता चुकला तर तुम्ही तिकडे येऊ शकता. फक्त तुम्ही ते नीट बघा, फक्त रस्ता चाललाय याचा अर्थ असा नाही की त्याच रस्त्याच्या मागून असं जावं, तुम्ही ते ॲरो बघत चला. आणि आता मे बी बघून असं वाटत नाही की आम्ही पोचतोय वगैरे, पण आता सध्या हा व्ह्यू तुम्ही बघा. गाईज अंदरबनला जाण्यापेक्षा लाईक तुम्ही जर अंदरबनला जर गेला नसाल तर माझ्या वाटते हा तुम्ही ट्रेक करा. आणि बिकॉज आणि बाय द वे मला हे सांगायचं राहिलं की हा जो ट्रेक आहे तो बिगिनरसाठी नाही आहे, कारण की तुम्ही मान्सूनमध्ये बघू शकता की इकडे खूप सारे चिखल वगैरे आहे, त्याच्यामुळे तुम्ही बिगिनरसाठी तुम्ही येऊ नका. इकडे तुम्ही व्ह्यू वगैरे खूप 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 चांगला आहे, अप्रतिम आहे, तुम्ही या इकडे नक्की. पण मान्सूनमध्ये येत असाल तर पूर्ण तयारीनेच या. इथेच मग सामान आणायला कसं खाली जायला लागलं, मळवली मग इथून रोज खाली उतरायचं. गाईज बाबांकडे या आणि सगळं इकडचं खायला वगैरे तुमच्याकडे इकडे सोय आहे. गावा काय काय विकतात, मक्की विकतात, बट्टे विकतात तुमच्याकडे बाय द वे काकडी वगैरे हे सगळं तुम्हाला आहे इकडे सगळं आहे. सो तुम्ही रिकमेंड करेल की हे जर इकडे वरती वगैरे आहेत सो तुम्ही या आणि इकडे यांना म्हणजे एक थोडक्यामध्ये एक सपोर्ट करा. आणि बाय द वे हे या एज मध्ये हे सगळं करतात त्याच्यामुळे थोडंसं वाईट पण वाटतंय, बट ना तोच वाडा आता तुम्हाला लागेल. जास्त पाणी वाटलं तर साईडला उभं राहायचं 15-20 मिनिटं. अच्छा मग कमी झालं तर मग कमी झालं जायचं नाही तर खाली यायचं, कमी झालं हा कुठलं तरी डोकं चालू दमाने वाढलं तर खाली रिस्क नाही घ्यायची, साईडला उभं राहायचं. समजलास. ते उचल. ऍक्च्युली यादव खूप खुश आहे कारण तो राजस्थानचा आहे रेल्वेला आणि राजस्थानला असल्यामुळे माणूस काय मी आलो राजस्थानवरून, तर मला पाणी बघून आनंद होता. व्हॉट अ व्ह्यू मॅन. गाईज ॲट द टॉप ऍक्च्युली 2.5 ते 3 तास गेला आमचा या ह्याच्यासाठी. वरती ऍक्च्युली धुका एवढा आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता.
धुका एवढा आहे त्याच्यामुळे इकडे जास्त काही दिसण्यासारखं नाही, पण इकडे तोफ वगैरे आहे आणि इकडे शंकराचं मंदिर आहे. पाऊस आला सो आता मी तुम्हाला पुढच्या कव्हरमधून तुम्हाला थोडंसं इकडचा व्ह्यू दाखवतो इकडे कसं काय आहे वगैरे. तोफ वगैरे आपल्याला दिसत आहेत. इकडे आता कसं तर लोक आज एकादशी असल्यामुळे इकडे साबुदाणा वडे, साबुदाण्याची खिचडी आणि खूप काही असं खायला वगैरे आहे. सो वरची चिंता फिटली, पण आता इकडे धुके असल्यामुळे खाली काय ते पण आम्हाला क्लिअरली दिसत नाहीये. सो आता थोडंसं फिरतो आणि पाऊस थोडंसं कमी थोडंसं इकडे व्ह्यू देतो. तुम्हाला मी पुन्हा वरचा जो गड आहे जो किल्ला आहे तो मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो. लोकांना विचारलं तर ते बोलले की हा किल्ला टोटल 360 एकर पसरला आहे. पण आता असं आहे की इकडे पूर्ण धुके बसवले, तुम्ही बघू शकता इकडे पुढचं काहीच दिसत नाही. जोपर्यंत त्या जागी जात नाही तोपर्यंत काहीच दिसत नाहीये. इकडे चिखल वगैरे असल्यामुळे खूप असं घसरायला वगैरे होतंय. त्याच्यामुळे इथे आता किल्ला किती मोठा आहे आणि कसं आहे हे थोडंसं बघणं अवघड झालंय. आणि आता खरं तर फ्रँकली स्पीकिंग हवा टाईट झाली आहे, त्याच्यामुळे आम्ही आता थोडाफारच हे करतोय. थोडीशी इकडचे जे लोक आहेत त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी माहिती वगैरे घेतोय. बाकी आम्ही आता खाली जायचा जो 1 सेकंड रस्ता आहे की तो थोडासा इझी आहे असं या लोकांचं इकडच्या लोकांचं म्हणणं आहे. सो आमचा पण तोच विचार आहे की आम्ही त्याच रस्त्याने जावं, पण आम्ही थोडंच फिरून घेऊन आणि परत त्यांना जाऊन तो परत रस्ता विचारणार. तो असेल तर वेल गुड. हळून लावून मी आता फोनला कव्हर लावला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी फिरलंय, त्याच्यामुळे हे प्रॉपर दिसतंय नाही दिसतंय आय डोंट नो. बट या टाइमला फक्त मी व्ह्यूला एन्जॉय करतो आहे. What a view, man.